पुण्याच्या हडपसरमध्ये भरधाव टेम्पोनं वाहनांना धडक देऊन अपघात झालाय। अल्पवयीन मुलांना टेम्पो चालवला आणि 4 ते 5 वाहनांना धडक दिली आहे। फातिमानगर ते नगरपट्टा चौकादरम्यान हा अपघात घडलेला आहे। या अपघातामध्ये दुचाकी, चारचाकीसह रिक्षांचं सुद्धा बरंच नुकसान झालंय। अल्पवयीन चालकानं मद्यप्राशन केलं होतं अशी माहिती आहे। पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाकडून भीषण अपघात घडवला गेलाय। संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैदही झालाय। या अपघातामध्ये 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे। पोलिसांकडून अल्पवयीन चालकाला ताब्यात घेतलं गेलेलं आहे। बातमी आहे पुण्यामधून। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, हा अपघात कधी घडला? सीसीटीव्ही फुटेज आपण दाखवतोय प्रेक्षकांना। किती भीषण होता हा अपघात? त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। या अपघातात 3 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जो चालक आहे तो अल्पवयीन होता। या अल्पवयीन मुलाकडून हा भीषण अपघात पुण्यातल्या हडपसर भागामध्ये झालेला आहे। 4 ते 5 वाहनांना या अपघातात नुकसान झालेलं आहे। अल्पवयीन चालकानं मद्यप्राशन देखील केलं होतं अशी देखील प्राथमिक माहिती आहे आणि मद्यप्राशन करून टेम्पो चालवत या अल्पवयीन मुलानं हा टेम्पो थेट हडपसर चौकामध्ये आणला। तसा वर्दळीचा असलेला हा भाग आणि या सगळ्या परिसरामध्ये 4 ते 5 वाहनांना धडक दिली। यात 3 जण जे आहेत ते गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। पोलिसांकडून सध्या अल्पवयीन चालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याचं मेडिकल करण्याची जी प्रक्रिया आहे ती पार पाडली गेलेली आहे। अगदी ट्रॅफिक पोलीस सुद्धा इथे या सीसीटीव्ही मध्ये होते असं दिसून येत आहे। बरेच लोक सुद्धा होते त्या ठिकाणी। काय कारवाई होते याकडे लक्ष असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ज्ञानेश्वर।